नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जात आहोत कनकेश्वर ट्रेकसाठी. तर मग चला आता आपण जाऊया कनकेश्वरला. मी संडेला जिम वर्कआउटला थोडा ब्रेक देऊन ट्रेक करायला जातो कनकेश्वरला. तर तुम्ही समोर पाहू शकता, बैलगाडी शर्यतीसाठी प्रॅक्टिस करत आहे. आमच्या तालुक्यामध्ये बैलगाडीचा क्रेज खूप जास्त आहे. तर आपण आता पोचलो आहोत कनकेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी. आता आपण गाडी पार्क करून ट्रेक करायला सुरुवात करूया. आपण आता पोचलो आहोत कनकेश्वरच्या पायथ्याशी. इथून आपल्याला आता 750 पायऱ्या चढत वरती जायचं आहे. तरी आज मी खूप उशिरा आलो आहे. नॉर्मली मी सकाळी 5:30 वाजता घरून निघतो आणि लवकरच उतरतो, पण आता व्हिडिओ क्वालिटी नीट आली पाहिजे म्हणून मी थोडा लेट येतो आहे. आणि कनकेश्वरने मला खूप साथ दिली. जेव्हा माझं वजन 150 किलोज होतं, त्याच्यावरनं मी 73 किलोपर्यंत आलो. तेव्हा मी दर संडेला ट्रेकसाठी येत होतो. आणि जेव्हा माझं वजन 150 किलो होतं, तेव्हा मला कनकेश्वर पूर्णपणे चढायला 2.25 तास लागायचे. आणि आता मला 22 ते 25 मिनटं लागतात. आणि सर्वात कमी वेळ म्हणजे मी 18 मिनटात हा ट्रेक पूर्ण केला आहे. आणि तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघू शकता की सूर्योदय होत आहे. किती सुंदर दिसत आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही ओम नमः शिवाय असलेलं आहे. आणि थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर समोर इन्फॉर्मेशन लिहिली आहे की अजून किती पायऱ्या चढायच्या आहेत, आपण किती पायऱ्या चढून आलो आहोत. आणि दररोज कनकेश्वरला महादेवांना भेट देण्यासाठी हजारो लोक येतात. आणि इथे एक असा ग्रुप बनलेला आहे, कनकेश्वर ट्रेक ग्रुप. आणि हे दर रविवारी ट्रेकसाठी येत असतात. आणि असं म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराज या मंदिरात येऊन पूजा अर्चना करायचे. आणि सांगायचं म्हणजे महाराष्ट्रभरातून ह्या देवस्थानाला भेट देण्यासाठी लाखो लोक येतात. आणि महाशिवरात्रीला तर चालायला जागा नसते, ह्या पूर्ण पायऱ्या भरल्या असतात. हे देवस्थान खूप असं सिद्ध आहे. आता आपण 40% चढलेलो आहोत. अजून आपल्याला खूप दूर जायचं आहे. व्हिडिओ बनवतो आहे म्हणून मी खूप स्लो जातो आहे, कारण का फास्ट गेल्याने काही बोलतो ते क्लिअर ऐकायला नाही येणार. आजूबाजूला खूप सुंदर असे दृश्य आहेत. आता आपण जवळपास 50% ट्रेक पूर्ण केलेला आहे. आता ही जी समोर चढाई दिसते हीच थोडीशी कठीण आहे, नंतर पूर्णपणे सोपी आहे. आता आपण पोचलो आहोत गायमुखाजवळ. आणि इथे भाविक डोकं टेकून पुढे दर्शनासाठी निघून जातात. आणि 750 पायऱ्या म्हणजे तुम्ही 750च पायऱ्या आहेत असा विचार करून ट्रेकला याल तर तसं जमणार नाही. कारण इथे काही पायऱ्या 5 पावलांच्या आहेत, काही 10 तर काही 20 पावलांच्याही आहेत. म्हणजे सरासरी जर विचार केला तर तुम्ही अंदाजे 7 ते 8 हजार पावलांचा ट्रेक चढायला लागतो. जर असा विचार केला तर 15 ते 16 हजार स्टेप्स तुमचे पूर्ण होतात ह्या ट्रेकमध्ये. आपण पोचलो आहोत पाल्लेश्वर मंदिराजवळ. आता आपल्याला इथून जवळपास 100 ते 150 स्टेप्स चढून जायचं आहे. मग आपण आपल्या मंदिराजवळ पोचून जाऊ. लॉकडाऊननंतर लोकांनी फिटनेसला खूप मनावर घेतलं आहे. तेव्हापासून कनकेश्वर ट्रेकला खूप लोक येतात. त्याआधी फक्त लोक महाशिवरात्रीसाठीच येत होते. जवळपास आपण पोचलो आहोत. आणि आता आपल्या उजव्या बाजूला आहे बजरंगबलीचं मंदिर. बघू शकता. आणि हे आहे कुंड. बघू शकता कशा प्रकारे वास्तू आहे. पावसाळ्यामध्ये अनेक लोक इथे स्नान करण्यासाठी येतात. हे पूर्ण भरलेलं असतं. हे आता आपण पोचलेलो आहोत कनकेश्वर. देवाचं दर्शन घेऊ आणि परतीचा प्रवास सुरू करू.
हे आहे कनकेश्वर मंदिर. हेच आहे ते पवित्र शिवलिंग. यासाठीच हजारो भाविक एवढे कष्ट करून वरती चढत दर्शनासाठी येतात आणि आपली मनोकामना व्यक्त करतात. नमस्कार. हा एक पर्यायी मार्ग आहे. हा जिराड गावामध्ये निघतो. इथूनही मी आलेलो आहे. इथून मला फक्त 12 मिनटं लागतात वर यायला. परतीचा प्रवास करत असताना आपण मध्यंतरी पोचलो आहे आणि समोर बघू शकता तुम्ही समुद्र आणि डाव्या बाजूला मुंबई दिसत आहे. सॉरी, उजव्या बाजूला मुंबई दिसत आहे. ही आहे मुंबई. आणि आता थोड्याच वेळात आपण खाली पोचून जाऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि मला प्रोत्साहन द्या. आपण परत पोचलो आहोत पायथ्याशी. आता हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. तुम्हाला भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला.